नमस्कार. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असताना सगळ्यांनी खूप काही पद्धतीने आपापल्या पद्धतीने शोक व्यक्त केला. आता हा शोक व्यक्त करत असताना महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी एक किस्सा सांगितला. किस्सा सकाळचा पहाटेचा शपथविधी 4 वाजेचा शपथविधी त्याच्याबद्दलही बोलले आणि त्यांनी सांगितलं की अजितदादा यांना जर राजकारणात आले नसते तर ते काय झाले असते या संदर्भात ते बोलले. ज्या पद्धतीने बघा काय म्हटले ते एकदा तुम्ही बघा, मग आपण बोलू. त्यातनं एक कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा पाहिजे की जो तुम्हाला नेहमी वास्तविकतेचा आरसा दाखवेल पण त्याच वेळी राज्याची वाटचाल थांबवणार नाही. अशा प्रकारचा अर्थमंत्री हा आपण त्यांच्या माध्यमातून बघितला. आपल्याला कल्पना आहे की विकासाच्या संदर्भात विशेषतः एकदा मला विचारलं की समजा दादा त्या ठिकाणी जर मंत्री झाले नसते तर काय झाले असते. मी बोलताना म्हटलं त्यांच्यात शिस्त तर पोलीस सारखी आहे, कदाचित पोलीसमध्ये घेतले असते. हाडाचे शेतकरी आहेत तेव्हा कदाचित शेतकरी झाले असते. पण नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की दादा निश्चितपणे या ठिकाणी बांधकाम इंजिनियर झाले असते. कारण बांधकामाच्या संदर्भात अगदी छोट्यातल्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जाणं, सरकारी काम उत्तम गुणवत्तेचं झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह. सकाळी 6 वाजता साईटवर जाणार, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणार. हे असं काय, हे तसं काय, हे काय वापरलंय, याची किंमत किती आहे. आणि म्हणून जी जी बांधकामं दादांच्या देखरेखीखाली झाली आपण जर बघितली तर एक सरकारी बांधकामाचा खाक्या असतो, त्या खाक्यातली ती बांधकामं वाटत नाही. ती बांधकामं ही एखाद्या खाजगी बांधकामाला लाजवतील अशा प्रकारची बांधकामं आहेत. आणि कधी कधी दुर्दैव काय असतं बघा की दादांनी स्वतः पाठपुरावा करून ज्या मेडिकल कॉलेजची वीट ठेवली, दुर्दैवाने शेवटी त्यांचा देह त्याच मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला न्यावा लागला. यापेक्षा मला असं वाटतं दुर्दैवी अजून काही असू शकत नाही. कामाचं बारकावा म्हणजे कुठलेही काम असो, शासकीय काम असो, कुठले बांधकाम असो, पोलीस खात्यातील कामं असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, प्रत्येक ठिकाणी अजितदादा पवार हे बारकाईने लक्ष घालत होते आणि तिथल्या ज्या काही उणिवा होत्या त्या उणिवा ते दूर करण्यासाठी नेहमीच तत्पर राहत होते. तिथले अधिकारी असो, सत्ताधारी असो किंवा कुणीही असो त्यांना ते सोडत नव्हते. त्यांना आपल्या पद्धतीने आपल्या हटके स्टाईलमध्ये ते उत्तर देऊन त्यांच्याकडनं काम करून घेत होते. अशा पद्धतीने अजितदादा पवार जर राजकारणात आले नसते तर त्यांनी सिव्हिलचा जो काही म्हणजे बांधकाम विभाग जे आहे ते बांधकाममध्येच त्यांनी आपलं करिअर घडवलं असतं. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांची आठवण काढत या सगळ्या गोष्टी केल्या. इतरही लोकांनी खूप काही सांगितलं की रोहित पवार देखील म्हटले की ते मला झिपऱ्या म्हणून बोलत होते. तर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचा शोक व्यक्त केला. इतर सगळ्यांनी शोक व्यक्त केला. ही पहिलं असं अर्थसंकल्प ठरलं मागच्या 30 वर्षांपासून ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांसोबत असणारे अर्थमंत्री म्हणजेच अजितदादा पवार आज आपल्यासोबत न होते आणि हे एक महाराष्ट्रातील जनतेसाठी दुःखद गोष्ट होती. परत एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा देत सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.